नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र आज पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे. माटुंगामधील निवासस्थानी मनोहर जोशी यांचं पार्थिव 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 2 नंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दादरमधील स्मशानभूमीमध्ये मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. तर मनोहर जोशी यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगडमधील नांदवी गावामध्ये त्यांचा जन्म झाला. एप्रिल 1967 पासून शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय झाले. 1968 मध्ये दादरमधून पहिल्यांदा ते नगरसेवक पदी देखील निवडून आले. 1976 मध्ये मुंबईच्या महापौरपदी त्यांची निवड झाली. 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली. मनोहर जोशी यांनी 1995 ते 99 अर्थात युती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. 1999 ते 2002 या काळामध्ये त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा देखील कार्यभार सांभाळला. तर 2002 ते 2004 काळामध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये अनेक अभिनव योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. मुंबईतील द्रुतगती महामार्ग उड्डाणपुलासाठी 3700 कोटींचा निधी त्यांनी उभारला. झोपडपट्टीवासियांना मोफत घरं देण्यासह राज्याला टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. इतकंच नाही तर राज्यामध्ये 1 रुपयामध्ये झुणका भाकर ही त्यांची अभिनव योजना चांगलीच गाजली. महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना, मातोश्री वृद्धाश्रम योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी देखील त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केली.